नमस्कार मित्रांनो. फक्त 10वी पास उमेदवारांना रेल्वे पोलीस फोर्समध्ये भरती होण्याची सुवर्ण संधी आहे. 10वी पास धारकांनो, ही संधी आता सोडू नका, कारण हा सुनहरा मौका आहे. असा मौका बार-बार मिळणार नाही. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण या फॉर्मसाठी जे काही पात्रता लागणार आहे, त्याची पात्रता काय असेल, वयोमर्यादा काय असेल, त्यानंतर फी, त्यानंतर शिक्षणाची अट व तसेच यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा तरी कसा, याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, म्हणजे असेच आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, आपल्या कम्प्युटर स्क्रीनवर. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपला गुगल क्रोममध्ये जाऊन माझी नोकरी या वेबसाईटवरती क्लिक करून इथे आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करून इथे आपण पाहू शकतो की टोटल जागा हा 4660 आहेत. त्यानंतर पदाचे नाव आणि तपशील इथे आपण पाहू शकतो की पद, यामध्ये 2 पद आहेत मित्रांनो. यामध्ये एक सब इन्स्पेक्टर SI यासाठी 452 जागा, तर कॉन्स्टेबलसाठी ह्या 4208 जागा आहेत. अजून थोडंसं स्क्रोल डाऊन केल्यानंतर मित्रांनो इथे पाहू शकतो आपण पद क्रमांक 1 साठी कोणत्याही शाखेतील पदवी, तर पद क्रमांक 2 साठी फक्त आणि फक्त 10वी लागणार आहे मित्रांनो. वयाची अट जर पाहायला गेलं तर 1 जुलै 2024 रोजी, म्हणजेच पद क्रमांक 1 साठी 20 ते 28 वर्षे, तर पद क्रमांक 2 साठी 18 ते 28 वर्षे. SC आणि ST यांना 5 वर्ष सूट आहे मित्रांनो, आणि OBCला 3 वर्ष सूट आहे. त्यानंतर इथं नोकरीचे ठिकाणी संपूर्ण भारत आहे. फीचा जर विचार केला मित्रांनो, तर जनरल OBCसाठी ही 500 रुपये, आणि SC ST EWS SBC अल्पसंख्याक किंवा महिला यांसाठी 250 रुपये फी आहे. तर मित्रांनो, कुठलाही फॉर्म भरण्या अगोदर त्याची जी जाहिरात असते, ती जाहिरात इथे सविस्तर आपण वाचून घेतली पाहिजे, कारण एकदा फॉर्म फिलअप केल्यानंतर आपण तिथे कुठलाही बदल करू शकत नाही. मित्रांनो, इथे कॉन्स्टेबल यासाठी टोटल 21,700 रुपये ही आपल्याला पेमेंट होणार आहे. तर इथे स्क्रोल डाऊन केल्यानंतर ही टोटल माहिती माझ्या मते सर्व तुम्ही फॉर्म भरण्या अगोदर पाहून घ्यावी. तर ही टोटल माहिती पाहणं झाल्यानंतर इथे पाहू शकतो आपण अप्लाय ऑनलाईन 15 एप्रिल रोजी हा ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू होणार आहे मित्रांनो. तर इथे अप्लाय हे ऑप्शन दिसते, तर इथे क्रिएट ॲन अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करा. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला कंट्री निवडायची आहे. या कंट्रीमध्ये इंडिया हे ऑप्शन निवडा मित्रांनो. ही साईट थोडीशी स्लो असल्या कारणाने असं होऊ शकतं. त्यानंतर इथे फुल नेम, मित्रांनो इथे जे फुल नेम आपल्याला टाईप करायचं आहे ते मार्कशीटनुसार, म्हणजेच आपलं सरनेम अगोदर येईल, त्यानंतर आपलं नाव आणि आपल्या वडिलांचं नाव. इथे रिटाईप परत करा. त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाका. त्यानंतर जेंडर सिलेक्ट करा. फादर नेम सिलेक्ट करा. त्यानंतर इथे मदर नेम. मित्रांनो, एकच नाव आपला हे दोनदा रिटाईप करायचं आहे. त्यानंतर इथे जो आपला आधार क्रमांक आहे, तो आधार क्रमांक इथे टाकून व्हेरीफाय उद्यम यावरती क्लिक करा. त्यानंतर इथे ईमेल ID टाका. ईमेल ID टाकल्यानंतर त्याच्यावर जनरेट OTP म्हणून करा. त्यानंतर मोबाईल नंबर टाकून तिथे एक जनरेट OTP करा. त्यानंतर स्वतः आपला एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे मित्रांनो. pass@123 असा कुठला पण एक पासवर्ड तुम्ही निवडून इथे कॅप्चा कोडवर क्लिक करून, मित्रांनो इथे माझं ऑलरेडी रजिस्ट्रेशन हे झालेलं आहे, त्यामुळे मी तुम्हाला फक्त सांगितलेलं आहे. तर त्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ऑलरेडी हा अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करून इथे आपला युजर ID आणि पासवर्ड टाईप करून इथे आपल्याला लॉग इन करून घ्यायचं. आता मी इथे सिम्पली लॉग इन करून घेतो मित्रांनो. युजर नेम हा आपला ईमेल ID असेल, आणि जो पासवर्ड आपण जो क्रिएट केला आहे तो पासवर्ड टाकून इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन भरण्या अगोदर इथं काही त्यांनी इंटरफेस दिलेला आहे आपल्याला, की काही इंट्रोडक्शन ते वाचा व्यवस्थित आणि अप्लाय ऑनलाईन या ऑप्शनवरती क्लिक करा. तर इथे 2 पद आहेत मित्रांनो. एक 24 म्हणजेच हे वरचं पद आहे जे SI साठी आहे, आणि दुसरं पद जे आहे ते कॉन्स्टेबलसाठी आहे. तर आपल्याला कॉन्स्टेबल या पदासाठी ॲप्लिकेशन करायचं आहे. इथे आपण पाहू शकतो की 2/24 आणि 1/24 असं ते ज्यावर क्रमांक दिला असतो त्याचा. तर आपल्याला इथे आय एम नॉट करंटली यावरती क्लिक करून नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर काही असा इंटरफेस आपल्याला दिसेल. इथे मित्रांनो ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं असल्यामुळं ऑटोमॅटिकची जी माहिती आहे ती ऑटोमॅटिक फिल झालेली तुम्हाला दिसून येते. तर कुठल्या जागी काय भरायचं हेच माहिती तुम्हाला यामध्ये फिल करायची आहे मित्रांनो. त्यानंतर इथे आपण निवडू शकतो की मदर टंग, जे काय आपली मदर टंग असते, म्हणजेच आपली मातृभाषा ती मराठी आहे, तर इथे मराठी करून घेतो. त्यानंतर इथे मॅरिटल स्टेटस टाका, रिलिजन टाका. देन इथे चॉईस ऑफ लँग्वेज फॉर एक्झामसाठी तुम्हाला कोणती लँग्वेज पाहिजे ते इथे टाईप करून टाका. त्यानंतर इथे आपल्याला आपली कास्ट कॅटेगरी निवडायची आहे मित्रांनो. तर इथे निवडल्यानंतर इथे आपल्याला कास्टचा जो काही नंबर असतो तो नंबर इथे टाकून घ्यायचा आहे, जो काही सर्टिफिकेट नंबर असतो. त्यानंतर सर्टिफिकेट
जो ऑथराईज करतो, जसे की SDO, BDO जो काय ऑथराईज करतो त्याचं इथे नाव टाका. त्यानंतर ज्या दिवशी तुम्ही ती ऑथराईज झाली त्या दिवशी म्हणजेच इश्यू डेट टाका. तो जिल्हा निवडा. त्यानंतर डेट ऑफ इश्यू टाका. राज्य निवडायचं इथं. त्यानंतर इथे डेट ऑफ इश्यू करायचं. इथे मी जे काय तारीख आहे ती तारीख टाईप करून घेतो. देन इथे तारीख निवडल्यानंतर इथे आपण पाहू शकतो की डू यू विश टू अवेलेबल फ्री ट्रेन. म्हणजेच मित्रांनो SC कास्टसाठी ही ट्रेन ही फ्री असते. त्यासाठी तुम्हाला ट्रेन पाहिजे का? यस. तर जवळील जे काय आपल्या शेजारील रेल्वे स्टेशन आहे ते स्टेशन इथे टाईप करून घ्यायचं आपल्याला. आणि त्यानंतर इथे आपल्याला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करून घ्यायचं आहे. तर इथे मी कास्ट सर्टिफिकेट अपलोड करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे ॲड्रेस हा सेम ॲज इट इज आलेला आहे. सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करून नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करा. नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला काय विचारतं की तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन आहात का? हे बघा इथे या पद्धतीने आपल्याला काही प्रश्न विचारले आहेत त्यांनी. इथे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक एक दाखवणार आहे. इथे बघा मी थोडंसं स्क्रोल डाऊन करून वर जातो. इथे पहा, आर यू एन एक्स सर्व्हिसमॅन? नो. डिसेबिलिटीज? नो. EVC सर्टिफिकेट आहे का? नाही. कुठं एम्प्लॉय आहात का तुम्ही रेल्वेमध्ये? नाही. तर इथे नाही करून नो करा मित्रांनो, कारण यापैकी. आणि त्यानंतर एक विचारलं मित्रांनो, आर यू अ कोर्स कम्प्लिटेड अँड अप्रेंटिस? जर तुमची अप्रेंटिस वगैरे झाली असेल तर येस करा आणि कुठून झाली काय झाली. इथे बँकेची डिटेल्स सबमिट करून नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. तर इथे 10वीची ऑलरेडी फिलअप मी केलेली असल्यामुळे इथे तुम्हाला ऑलरेडी शो होऊन जाते मित्रांनो. तुम्हाला 10वीची माहिती टाकून इथे ॲड या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर मी इथे डायरेक्ट नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करून घेतो. नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला सिम्पली आपला फोटो अँड सिग्नेचर, तो पण 30 ते 70 KBच्या आतमध्ये आणि व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये पाहिजे मित्रांनो फोटो. तर माझ्याकडे अवेलेबल आहेत मित्रांनो ऑलरेडी. तर इथे मी अपलोड करून घेतो मित्रांनो. हे बघा इथे फोटोचा जो बॅकग्राऊंड आहे तो व्हाईट पाहिजे मित्रांनो. इन केस तुम्ही कुठल्याही बॅकग्राऊंडचा केला तुम्हाला रेडमध्ये इथेच पाहायला भेटेल. त्यानंतर सिग्नेचर. इन केस समजा तुमची जर सिग्नेचर नसेल तर त्यासाठी साईज ही कशी कमी करायची हे सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो सिम्पली आपण एका वेबसाईटवरती जायचं आहे. त्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर सिम्पली नाही तर तुम्ही गुगल क्रोममध्ये जाऊन फोटोपी या ऑप्शनवर हे टाईप करा. फोटोपी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर Ctrl+O किंवा या फाईलमध्ये जाऊन ओपन या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर जी आपली फाईल आहे म्हणजे जो काय आपली सिग्नेचर आहे ते इथे सिलेक्ट करा आणि त्यामध्ये ओपन करून घ्या. इथे ओपन करून घेतल्यानंतर इथे आपल्याला फाईल या ऑप्शनमध्ये जायचं आहे. फाईलमध्ये गेल्यानंतर इथं एक्सपोर्ट अँड JPG म्हणजे हे JPG फाईल असल्यामुळं आता इथं आपण खाली पाहू शकतो की 28 KB शो दिसत आहे. तर आपण थोडंसं पुढे घेऊ ते पट्टी. तर इथे पहा 62.4 म्हणजे आपला 70 KBच्या आतमध्ये पाहिजे. तर इथे 62.4 ही झाली आहे. तर ही आता आपल्याला ॲप्लिकेबल झाली आहे. तर इथे मी ती सिग्नेचर आता अपलोड करून घेतो मित्रांनो. कारण 35 म्हणजे 30 ते 70 यामध्ये आपल्याला ते KBच्या आतमध्ये आपल्याला ते अपलोड करून घ्यायचे आहे. तर इथे मी सिम्पली अपलोड करून घेतो. इथे मी पहिले तर पेस्ट करतो आणि ती अपलोड करून घेतो. तर हे बघा मी इथे अपलोड केलेली आहे आणि सक्सेसफुल अपलोडसुद्धा इथे झाली आहे. तर लगेच मी आता नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे. सेव्ह अँड नेक्स्ट. नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला ज्या गावातून आपण फॉर्म भरतो ते गाव म्हणजे आता इथं मी माझ्या गावाचं नाव टाईप करणार आहे. इथे हे बघा मित्रांनो इथे तुम्ही साईटला बघू शकता की हे खूप छोटे छोटे बिंदू आपल्याला दिसायला पाहायला मिळतात. कारण ही वेबसाईट ही प्रॉपरली सुरू झालेली नाही मित्रांनो अजून. ह्या नाईटला मी फॉर्म भरून तुम्हाला शो करून दाखवत आहे कारण डेसाठी हे फॉर्म. त्यानंतर मित्रांनो हे टोटल माहिती आपण व्यवस्थित भरली आहे का हे पाहून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा. आता तुम्हाला इथे सबमिटचं ऑप्शन दिसत नसेल पण मित्रांनो तिथे सबमिटचं ऑप्शन आहे आणि अलीकडे कॅन्सलचं ऑप्शन आहे. तर ते ग्रीन जे दिसते तुम्हाला सबमिटचं आणि इथं ग्रीन या बटनावर क्लिक करून फॉर्म अशा तऱ्हेने आपला हा सबमिट झालेला आहे. तर आपण SC कास्टमध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असल्यामुळं आपल्याला ₹250 फी भरावी लागणार आहे. तर मित्रांनो यासाठी या ऑप्शनवरती क्लिक करा. पे नाव या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर आय ॲग्री या ऑप्शनवर क्लिक करून प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर काही अशा प्रकारे आपला इंटरफेस दिसेल. तर इथे UPI ऑप्शनवरती क्लिक करून QR या ऑप्शनवरती क्लिक करा. तुम्ही तुमच्या फोनपे, गुगल पे, पेटीएम
कुठल्याही मेथडद्वारे तुम्ही तुमचं पेमेंट करू शकता. स्कॅन करून तुमचं पेमेंट करू शकता. पेमेंट झाल्यानंतर ती जी प्रिंट निघेल मित्रांनो, ती प्रिंट डेस्कटॉपला सेव्ह करून ठेवा. तर मित्रांनो, आशा करतो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे असेच आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. जय हिंद, जय महाराष्ट्र.